साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। भाजप सेना महायुतीचा शहर मध्य विधानसभा कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार तानाजी सावंत हे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार तानाजी सावंत, भाजपा राष्ट्रीय सदस्य रघुनाथ कुलकर्णी, सोलापूर महानगरपालिका महापौर शोभा बनशेट्टी, माजी महापौर किशोर देशपांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, गणेश वानकर, पुरुषोत्तम बर्डे, भाजपा जिल्हा प्रमुख शहाजी पवार, शहर प्रमुख प्राध्यापक अशोक निंबर्गी, शिवसेना शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड यांच्यासह भाजपा शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होते। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांना चिंता ही जनतेची नसून तर आपल्या पुढच्या पिढीचे काय होईल अशी चिंता पडली आहे। त्यामुळे सत्यापासून बाहेर असलेले नेते काहीही बरळत आहेत हे जनतेच्या लक्षात येऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना लाखोंच्या संख्येने निवडून देण्याचे आव्हान देखील सोलापूर शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा आमदार तानाजी सावंत यांनी केलंय। मतदारांना कळून चुकले गेले 40-50 वर्ष या लोकांनी फक्त शेवटच्या 2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 165 घराणी, या 165 घराण्यांनी एकत्र यायचं। इथं कोण, त्याचा काका, त्याचा मामा, इथं त्याचा पुतण्या, त्या ठिकाणी त्याचा व्याही, त्या ठिकाणी सून, अमक्या ठिकाणी काकाचा नानाचा पोरगा कोणतरी। आणि मग हे जे कार्यकर्ते तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी गेली 50 वर्ष फक्त सतरंजा उचलायचं काम केलं। हे एवढंच काम आपल्यासाठी ठेवलं आणि सुदैवानं त्या मतदाराच्या आशीर्वादानं तेही कंटाळले होते बिचारे। 2014ला एक प्रयोग केला आणि महाराष्ट्र असेल, भारत देश असेल, ह्या ठिकाणी परिवर्तन घडवून आणलं। आणि 2014ला ज्यावेळेस परिवर्तन घडलं त्याची फळं आपण बघतोय, विकासाचा मार्ग आपण बघतोय, जो रोडमॅप तयार झाला त्याची फळं आपण चाकतोय, तो अनुभवतोय, अजून अनुभवायचा आहे। मित्रांनो, एक बुद्धिभेद करण्याचा जो प्रकार असतो तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे शिकण्याजोगा आहे। बुद्धिभेद करायचा, समोरचा समाज ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी बुद्धिभेद करायचा, त्याला संभ्रमात टाकायचं आणि कुचका हसायचं, निघून जायचं। ही आतापर्यंतची चाललेली ढब आहे, लकब आहे, याला बळी पडणारा आजचा मतदार नाही। मित्रांनो, 2013ला घाई त्यांच्या सरकारनं मराठा आरक्षण देण्याचं एक मस्तपैकी एक पत्र काढलं, ताबडतोब मराठा आरक्षण दिलं आणि 3-4 महिन्यामध्येच ते मराठा आरक्षण उडालं। धनगराच्या आरक्षणाच्या बाबतीत इथंही बोलून गेले ते, धनगर समाजाला भाजप शिवसेनेनं फसवलं। कारण माझ्या बारामतीमध्ये येऊन 1 महिना उपोषण केलं, त्याच्यावरती या लोकांनी मतदान सेना भाजपला केलं आणि या समाजाला या युतीनं फसवलं। सत्यता किती, असत्यता किती, लोकांना, जनतेला मोठ्या नेत्यांना बोललं की ते खरं वाटायला लागतं। गेले 50 वर्ष हे असंच बोलत आले आणि तुमच्या आमच्या सारखा सर्वसामान्य मतदार यांच्या बोलण्यावरती फसत गेला, इथून पुढे तो फसणार नाही। तुम्हाला एवढी पोटतिडी होती मराठा समाजाविषयी, आरक्षणाविषयी, मराठ्याचं आरक्षण असेल, धनगराचं आरक्षण असेल, सवर्णाचं आरक्षण असेल, जे काही पूर्वी आरक्षण घटनेप्रमाणे आंबेडकर साहेबांनी जे दिलेलं आहे त्या आरक्षण असेल, जे जिथल्या तिथं ठेवून योग्य पद्धतीने देण्याचा न्याय आज कोणी केला असेल तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला। आणि ह्याच्यावर यांचं वक्तव्य काय? स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून 5 वर्षात सुमारे 1000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे। याशिवाय पाणी पुरवठा आणि ड्रेनेज कामासाठी अमृत योजनेसारखे योजना देखील राबवण्यात येणार आहे। फिर एक बार मोदी सरकारचा नारा यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी दिला।